हॅलो. आणि आता आम्ही आमच्या कॉलनीतल्या ग्राउंडवर छान चालतो आहोत, ज्याला आपण ग्राउंडिंग किंवा अर्निंग म्हणतो. ती टेक्निक आम्ही आता करतोय. म्हणजे चप्पल न घालता, तुम्हाला दिसत असेल आम्ही चप्पल नाही घातलेली आहे आणि चप्पल न घालता अनवाणी, याबद्दल सगळ्यांना आपल्याला माहीत आहेच म्हणा, पण कॉन्शियसली ही गोष्ट करणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्या बॉडीमध्ये खूप साऱ्या निगेटिव्ह एनर्जीज सातत्याने क्रिएट होत असतात आणि आपल्या बॉडीचं क्लिन्झिंग होणं, डिटॉक्सिफिकेशन होणं फार गरजेचं असतं. तर हे डिटॉक्सिफिकेशन कसं होतं, तर बरीचशी फूड्स आहेत, जसं की छान ज्युसी फ्रूट्स आहेत, हिरव्या पालेभाज्या आहेत, ग्रीन हर्बल टी आहे आणि त्याच्याशिवाय ड्रायफ्रूट्स आहेत. या फूडमधनं आपल्याला आपल्या बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन होत असतं. पण या व्यतिरिक्तसुद्धा कनेक्टिंग विथ द नेचर हे सगळ्यात बेस्ट डिटॉक्सिफिकेशन मानलं जातं. आणि अशा अनवाणी पायांनी जर आपण या जमिनीवर, आपल्या घरच्या लादीवर नाही, तुमच्या कॉलनीमध्ये तुम्ही जिथे राहता तिथे जर छान ग्राउंड असेल किंवा नियर बाय एखादं पार्क असेल, गार्डन असेल, तिथे जाऊन तुम्ही ही टेक्निक करू शकता. छान चप्पल काढून छान अशा ग्राउंडवर तुम्ही एक 15-20 मिनटं जरी चाललात तर तुम्हाला खूप छान रिलॅक्स वाटतं. म्हणून आपण एखाद्या छान निसर्गाच्या ज्यावेळी कनेक्टमध्ये येतो, फिरायला जातो, आउटिंगसाठी जातो, त्यावेळी आपल्याला कूल आणि रिलॅक्स वाटतं ना. तर त्याचं कारण हेच आहे, जेवढं आपण नेचरच्या अधिक सानिध्यात येऊ तेवढं आपल्याला छान कनेक्टेड फील होतं, आपलं अपलिफ्टिंग होतं, आपली बॉडी म्हणजे आपण फिजिकली, मेंटली, इमोशनली छान अपलिफ्ट राहतो. सो अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या रोजमर्रा की जिंदगीमध्ये जर आपण अप्लाय केल्या तर आपण आपल्या लाईफमध्ये जास्त हॅपीनेस, रिलॅक्सेशन फील करू शकू आणि एक ब्लिसफुल लाईफ जगू शकू. सो ही एक छोटीशी टेक्निक आहे, मी जी सांगितली ती तुम्ही कॉन्शियसली, अवेअरली करा आणि स्वतःला छान ठेवा, छान फील करा अँड कीप स्माइलिंग.